नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान आज करणार महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा. अगुस्ता वेस्टलँड प्रकरणी सीबीआय सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशीला वेग, कोणाची हयगय केली जाणार नाही, मनोहर पर्रीकर. राज्यातल्या गोवंश हत्याबंदी कायद्याची वैधता उच्च न्यायालयाकडून कायम, मात्र परराज्यातलं गोमांस बाळगणं हे आता गुन्हेगारी कृत्य नाही. केबीसी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाणला पत्नीसह अटक, आज न्यायालयात हजर करणार. मध्यवर्ती स्वयंपाकगृह योजना टप्प्याटप्प्यानं सर्व आश्रमशाळांमध्ये राबवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस जोडीची अंतिम फेरीत धडक. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या समस्येचा आढावा घेण्यासाठी आणि त्याबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची आज बैठक बोलावली आहे. दुष्काळग्रस्त राज्याचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना राज्यातील सद्यस्थितीची या दरम्यान माहिती देतील. दुष्काळी परिस्थिती आणि पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी राज्यांनी काय पावलं उचलली आहेत याचा आढावाही पंतप्रधान घेतील. दरम्यान दुष्काळाची समस्या सोडवण्याकरता सर्व मंत्रालयांनी समन्वयानं काम करावं, तसंच जलसंवर्धनासाठी धोरण बनवण्याच्या सूचना कॅबिनेट सचिव व्ही.के. सिन्हा यांनी दिल्या आहेत. अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी काँग्रेसनं पैसे कमावल्याचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल लोकसभेत सांगितलं. अगुस्ता प्रकरणी सुरू झालेल्या चर्चेत हस्तक्षेप करताना पर्रीकर यांनी ही माहिती दिली. काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे यांनी चुकीची माहिती सभागृहासमोर ठेवल्याचंही ते म्हणाले. अगुस्ता प्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा पणाला लावली गेल्याचं ते म्हणाले. आमच्या सरकारविरुद्ध या प्रकरणात कोणताही आरोप नाही, आपण सीबीआयच्या तपासावर लक्ष ठेवून आहोत, असं पर्रीकर यांनी सांगितलं. पर्रीकर यांनी काल लोकसभेत अगुस्ता प्रकरणाचा पूर्ण घटनाक्रम सांगून निवेदन दिलं. अगुस्ता कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी निविदा प्रक्रियेत बदल केल्यानं इतर कंपन्या स्पर्धेतून आपोआपच बाद झाल्या, असं ते म्हणाले. या प्रकरणात नाव आलेले माजी हवाई दल प्रमुख एस.पी. त्यागी आणि उद्योजक गौतम खेतान या तुलनेनं कमी महत्त्वाच्या व्यक्ती आहेत, मात्र त्यापेक्षाही जास्त महत्त्वाच्या व्यक्तींविषयीचे धागेदोरे शोधायला हवेत, असंही संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं. बोफोर्स चौकशीप्रमाणे अगुस्ता प्रकरणाची चौकशी होऊ दिली जाणार नाही. कंपनीकडून 39 अब्ज 80 कोटी युरो नुकसान भरपाई वसूल केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. पर्रीकरांचं निवेदन चालू असताना काँग्रेस सदस्यांनी सभात्याग केला. त्यावर काँग्रेस सदस्य सत्य सहन करू शकत नाहीत, असा चेहरा पर्रीकर यांनी मारला. अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी कुणाचीही हयगय केली जाणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल स्पष्ट केलं. ते तामिळनाडूतल्या होसूर इथं जाहीर सभेत बोलत होते. भारतातील या आधीच्या सरकारमधील लोकांनी या प्रकरणी पैसा खाल्ला असल्याचं इटलीमधल्या न्यायालयानं स्पष्ट केल्याची टीका पंतप्रधानांनी काँग्रेस पक्षाचं नाव न घेता केली. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं माजी हवाई दल प्रमुख एस.पी. त्यागी यांची काल सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली. ही चौकशी सुमारे 10 तास चालली. या प्रकरणातील कंपन्यांशी संबंधित गुंतवणूक आणि त्यांच्याशी असलेल्या संबंधांबाबत ही चौकशी करण्यात आली. इटलीतील न्यायालयात या प्रकरणात ज्यांच्या नावाचा समावेश आहे त्यांच्या विरोधात प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करण्याबाबतच्या जनहित याचिकेवर न्यायालयानं केंद्र सरकार आणि सीबीआयला नोटीस दिली आहे. सीबीआयनंही या प्रकरणी गौतम खेताम आणि त्यागी बंधूंची कसून चौकशी केली. राज्य सरकारनं लागू केलेल्या गोवंश हत्याबंदी कायद्याची घटनात्मक वैधता मुंबई उच्च न्यायालयानं काल कायम ठेवली. त्यामुळे राज्यात यापुढेही गोवंश हत्याबंदी कायदा लागू राहणार आहे. मात्र हा निर्णय देतानाच परराज्यातून गोमांस आणून त्याचा वापर करणं हे गुन्हेगारी कृत्य ठरवणाऱ्या महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन कायद्यातली तरतूद मात्र उच्च न्यायालयानं रद्द केली. त्यामुळे परराज्यातून आणलेल्या गोमांसाचा वापर करायला आता परवानगी मिळाली आहे. तसंच या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या आरोपीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी स्वतःहून पुरावे देण्याची तरतूद रद्द करण्यात आली आहे. न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती गुप्ते यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. गेल्या वर्षी राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला. या कायद्याअंतर्गत गोवंश हत्या, गोमांस विक्री, गोमांस बाळगणं, त्याचं सेवन करणं यावर बंदी घालण्यात आली आहे. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यापैकीच एका याचिकेवरील सुनावणी देताना न्यायालयानं काल हा निर्णय दिला.
रद्दबातल केलेल्या 2 तरतुदींविरोधात आवश्यकता भासल्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सांगितलं। या 2 गोष्टीच्या संदर्भात आम्ही आमच्या वकिलांचं अभिमत घेऊ आणि आवश्यकता असेल तर सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ। जे लोक ही टीका करत होते की हा कायदा असंवैधानिक आहे, कुठल्या तरी समाजावर, कुठल्या तरी धर्मावर, कुठल्या तरी रूढींवर हल्ला करण्याकरता तयार करण्यात आला आहे आणि आम्ही सातत्याने सांगितलं की याचा कुठल्याही धर्माशी, कुठल्याही जातीशी, कुठल्याही पंथाशी संबंध नाही, तर भारताच्या संविधानाशी याचा संबंध आहे। आज आमची ती भूमिका उच्च न्यायालयाने योग्य ठरवली आहे, याचा मला आनंद आहे। राज्य शासनामार्फत 5 मे रोजी घेण्यात आलेली सीईटी ग्राह्य धरण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं सकारात्मक संकेत दिल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासंदर्भात नीट अर्थात सामायिक राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आता पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे। या संदर्भातली आपली भूमिका सोमवारी स्पष्ट करणार असल्याचं काल केंद्र सरकारनं न्यायालयात सांगितलं। विविध राज्यांचे शिक्षण मंत्री आणि अधिकारी यांची येत्या 2 दिवसात बैठक होणार असून या बैठकीतून पुढे येणाऱ्या सूचनांच्या आधारे केंद्र सरकार सोमवारी आपली बाजू मांडेल। गुंतवणूकदारांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या केबीसी घोटाळ्यातला मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती या दोघांना काल सकाळी मुंबई विमानतळावरून नाशिक पोलिसांनी अटक केली। काही दिवसांपूर्वीच या घोटाळ्याचा तपास नाशिक पोलिसांनी करावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिला होता। भाऊसाहेब चव्हाण पत्नीसह भारतात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली। दरम्यान चव्हाण दाम्पत्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। येत्या 10 आणि 11 मे या 2 दिवशी संपूर्ण मुंबईत 25% पाणी कपात करण्यात येणार आहे। तानसा पश्चिम जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम तातडीनं हाती घेण्यात येणार असल्यानं ही 36 तासांची पाणी कपात लागू राहील असं मुंबई महानगरपालिकेनं कळवलंय। पाण्याचा दाब कमी असल्यानं पाणी वितरणाच्या टोकाकडील भाग, उंचावरील भाग आणि थेट पाणी पुरवठा होत असलेल्या इमारतीत थोडा अधिक परिणाम जाणवेल। या काळात नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करावा आणि पाणी काटकसरीनं वापरावं असं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे। आदिवासी विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळवण्यासाठी शासनानं सुरू केलेल्या मध्यवर्ती स्वयंपाकगृह योजनेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता आणि प्रकृती विकसित झाल्याचं समोर आलंय। ही योजना टप्प्याटप्प्यानं सर्व आदिवासी आश्रमशाळांमध्ये राबवण्याबाबतचा शासनाचा प्रयत्न आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम या संस्थेच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या नीती दृष्टीपत्र 2015 या पुस्तकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल प्रकाशन झालं, तेव्हा ते बोलत होते। आदिवासी समाजातल्या विद्यार्थ्यांच्या गुण आणि क्षमतांचा विकास करण्याचं धोरण शासनानं आखलं असून त्यांना समाजातल्या इतर घटकांसोबत शिक्षण मिळावं यासाठी शासनानं 32,000 विद्यार्थ्यांना नामांकित संस्थांमध्ये प्रवेश दिलाय। या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च शासन करणार असल्याचं ते म्हणाले। आरोग्य, शिक्षण, कृषी अशा क्षेत्रातल्या बाबींचा आढावा घेऊन नीती दृष्टीपत्र 2015 या पुस्तकाची आखणी केली आहे। सततच्या अवर्षणामुळे मराठवाड्यातले शेतकरी आता टँकरच्या पाण्याच्या सहाय्यानं शेती करतात। मात्र यंदाची दुष्काळी परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यानं टँकरचं पाणीही अपुरं पडत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे इथला शेतकरी वर्ग हवालदिल झालाय। बीड जिल्ह्यातल्या शिरापूर गावात 250हून अधिक एकरावर शेतकऱ्यांनी डाळिंबाची लागवड केली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या भागात पावसाचं प्रमाण अत्यल्प असल्यानं हे शेतकरी टँकरच्या पाण्यावर आपली शेती जगवत आहेत। यासाठी ट्रॅक्टरवर टाकी बसवून शेतीला ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिलं जातं। यंदा मात्र फळपीक धरलेल्या डाळिंबाला अति उन्हामुळे तडा जायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे फुटलेले डाळिंब तोडून फेकून देण्याची वेळ इथल्या शेतकऱ्यांवर आली आहे। 6 वर्षातून फक्त एकच पीक आम्हाला मिळलंय। त्यानंतर आम्ही काय जवळ आमची हिंमत झाली तोपर्यंत आम्ही पाणी टाकून जितान केले। यावर्षी आमच्याच्याने काहीच होऊ शकत नाही। डाळिंबाप्रमाणेच लिंबू आणि सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांचीही अशीच परिस्थिती आहे।
आता तरी अपेक्षेप्रमाणे पाऊस येईल या आशेवर त्यांनी वाळलेली झाडंही शेतातच ठेवली आहेत। शासकीय फळबाग योजनेतून फळबागा मिळूनही त्यावर पाण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याची वेळ इथल्या शेतकऱ्यांवर आली आहे। महाराष्ट्र शासनाच्या फळबाग योजनेतून बाग लावलेली आहे। पाण्याचं दुर्भिक्ष वाचलं म्हणून मी ट्रॅक्टर आणि त्याला एक 5000 लिटरची टाकी घेतली। प्रत्येक खेपेला एखाद्या बोरवून म्हणा एरी म्हणा एखाद्या शेतकऱ्याकडून 200 रुपयाला पाण्याची खेप घेतो। एका खेपेला पाणी डिझेल 150 ते 200 रुपयात जातंय। माझा 4 ते 5 लाख रुपये खर्च झालेला आहे। आता आपल्या फळबागा वाचवण्यासाठी त्यांना अपेक्षा आहे ती चांगल्या पावसाची। तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातली पाणी पातळी गेल्या 3-4 वर्षांमध्ये खालावत चालल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे जिल्ह्यात सिंचन व्यवस्थेची कामं करण्याची निकड निर्माण झाली। कृषी विभागानं जलयुक्त शिवार योजनेला प्रोत्साहन दिलं। नाला खोलीकरण, शेततळी, विहीर पुनर्भरण इत्यादी कामांकडे विशेष लक्ष दिलं गेलं। जिल्ह्यात नाला खोलीकरणाची 150 कामं पूर्ण झाली असून यामुळे 600 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झालाय। तसंच सुमारे 4000 हेक्टर जमिनीला संरक्षित सिंचन मिळू लागलंय। लहान मोठ्या स्वरूपाच्या सुमारे 900 कामांच्या माध्यमातून जलपातळी उंचावण्याच्या प्रयत्नांना यश येत असल्यानं तलावांचा जिल्हा अशी आपली ओळख भंडारा जिल्हा कायम ठेवेल अशी चिन्ह आता दिसू लागली आहेत। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीत तिथल्या नागरिकांना सहाय्य करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीनं पुढाकार घेतलाय। कळंब तालुक्यातल्या इटकूर या गावातले 100 बोर आणि 40-50 विहिरी कोरड्या पडल्यानं पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। त्यावर मात करण्याकरता जनकल्याण समितीनं गावानजीकच्या वाशिरा नदीच्या पात्राचं खोलीकरण, रुंदीकरण आणि सरळीकरणाच्या कामाला 6 लाख रुपयांचं अर्थसहाय्य दिलंय। याशिवाय 5000 लिटरच्या 52 टाक्यांचं वाटप, तुळजापूर तीर्थक्षेत्रात पाणपोया, जिल्ह्यात 3 ठिकाणी जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्याकरता समितीनं काम सुरू केलंय। मातृदिनाचं औचित्य साधून दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या आई आणि मुलीचा गौरव प्रेरणा पुरस्कार देऊन करण्यात येतो। उद्या 8 मे रोजी वरळीच्या दूरदर्शन केंद्रात संध्याकाळी 4:30 वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असून सह्याद्री वाहिनीवर त्याचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे। आणि आता बातमी टेनिसची। भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस या अग्रमानांकित जोडीनं माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे। काल झालेल्या उपांत्य सामन्यात सानिया मार्टिना जोडीनं वानिया किंग आणि आला कुद्र्यात्सेवा जोडीचा 6-2, 6-0 असा सरळ सेटमध्ये पराभव केला। अंतिम सामन्यात सानिया मार्टिना जोडीची कॅरोलिन गार्सिया आणि क्रिस्टिना म्लॅडिनोविक जोडीशी गाठ पडणार आहे। मात्र पुरुष दुहेरीत भारताचा महेश भूपती आणि फ्रान्सचा फॅब्रिक मार्टिन या जोडीचं आव्हान संपुष्टात आलंय। हवामान वृत्त। बीड जिल्ह्यात अनेक गावांना काल अचानक झालेल्या वादळी वारा आणि गारपिटीनं झोडपलं। दौंडवाडीत वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला। अंबेजोगाई तालुक्यात अनेक ठिकाणी काल हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला। हनुमंतवाडी इथं गारपिटीमुळे शेतातल्या भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय। धुळे जिल्ह्यातही काल गारपीट झाली। साक्री तालुक्यात ढवळी विहीर इथं वीज कोसळून एक जण गंभीर जखमी झाला। लातूर, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातही काही ठिकाणी काल वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली आहे। येत्या 24 तासात मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल। याच काळात उर्वरित भागातलं तापमान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान आज करणार महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा। अगुस्ता वेस्टलँड प्रकरणी सीबीआय सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशीला वेग, कुणाचीही हयगय केली जाणार नाही, मनोहर पर्रीकर। राज्यातल्या गोवंश हत्याबंदी कायद्याची वैधता उच्च न्यायालयाकडून कायम, मात्र परराज्यातलं गोमांस बाळगणं हे आता गुन्हेगारी कृत्य नाही। केबीसी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाणला पत्नीसह अटक, आज न्यायालयात हजर करणार। मध्यवर्ती स्वयंपाकगृह योजना टप्प्याटप्प्यानं सर्व आश्रमशाळांमध्ये राबवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। आणि माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीची अंतिम फेरीत धडक। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।